दिवसाची सुरुवात यशूबरोबर एका लहानशा गावामध्ये एक तरुण मुलगी राहत होती आणि ती आपलं घर स्वतः चालवत वगैरे होती आणि मध्यात काळामध्ये तिचे आईवडील मरून पावले, परंतु तिचं लग्न एका चांगल्या शेतकऱ्याबरोबर त्या ठिकाणी लावून देण्यात आलं आणि त्या शेतकऱ्याची थोडीफार जमीन होती, त्यामध्ये तो शेती करायचा. आणि असे काही दिवस गेल्यानंतर अचानक तो शेतकरी आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर तो त्यामध्ये मरण पावला आणि दुःखाचा डोंगरच ह्या मुलीवर पडला. आणि काही काळ गेल्यानंतर थोडे दिवस गावकरी आले, तिला सांत्वन केलं, थोडीफार तिला मदत केली, पण त्यानंतर जो तो आपापल्या कामामध्ये निघून गेला. परंतु तिने हिंमत सोडली नाही, ती स्वतः त्या शेतामध्ये काम करायला लागली. आणि एक दिवस तिला असं समजलं की ती गरोदर आहे आणि तिला वाटलं की आता मी काय करावं, आणि तरी ती शेतामध्ये जाऊन काम करत असे. परंतु काही लोक तिच्याकडे थोडे संशयाने बघायला लागले, काही जण तिच्याकडे सहानुभूतीने बघायला लागले, परंतु तिला एवढं पुढे येऊन जास्त कोणी मदत करायचं नाही, जो तो आपापलं काम बघत असे. शेवटी तिने हिंमत हारली नाही, तिने ते काम तिचं शेतातलं चालूच ठेवलं. एक दिवस तिला 2 जुळी मुले झाली आणि ते जुळी मुले घेऊन ती शेतामध्ये काम करायची. आणि हळूहळू मुलं मोठी झाली. त्या बाई, आता ती तरुण स्त्रीचं रूपांतर एका बाईमध्ये झालं होतं. ती बाई मुलांना शाळेमध्ये तिने टाकलं, परंतु त्यांचं जे उत्पन्न होतं ते खूप कमी होतं. मुलांना नीट पुस्तकं ती घेऊन देऊ शकत नव्हती, परंतु तरीही तिचे मुलं शाळेमध्ये जायचे. 2 मुलं तिला होते जुळी. एक होता तो खूप हुशार होता, समंजस होता. एक होता तो थोडासा आळशी खूप होता. परंतु नेटाने ह्या तिघा जणांनी शेतामध्ये काम करायचे आणि आपलं जीवन चालवत होते. त्या बाईंनी कधीही हिंमत हारली नाही. काही वर्ष गेले आणि तो मुलगा जो हुशार होता तो शहरामध्ये गेला, शिकला आणि शिक्षक झाला. परंतु दुसरा मुलगा होता तो आळशी होता, तो थोडंच शेतामध्ये काम करायचा. आणि ह्या बाईला वाटलं की एवढे दिवस वर्ष गेलेले आहे, परंतु हा मुलाचं मी आता काय करावं. आणि मग शेवटी तिने एक त्या मुलाला सांगितले की बघ, मला असं वाटतं की तुझ्या वडिलांनी सोन्याची नाणी ह्या शेतामध्ये कुठेतरी लपवून ठेवलेली आहे आणि जर तुला ती पाहिजे असतील तर तू बघ त्याला काय करायचं. आणि तो आळशी होता, परंतु त्याला असं वाटलं की जर खणून घेतलं आणि मला ती नाणी मिळाली तर मी बसून आयुष्यभर बसून खाईन. आणि त्याने ते सर्व शेत खणलं, परंतु त्याला काही मिळालं नाही. परंतु ते शेत खणल्यामुळे ती जमीन चांगली झाली, भुसभुशीत झाली आणि त्या वर्षी सर्वांपेक्षा त्यांच्या शेतामध्ये खूप जास्त उत्पन्न आलं, खूप पीक आलं आणि ते चांगलं पीक आलं. आणि मग त्या मुलाला आपली चूक समजली. तो म्हणाला, त्याच्या आईने त्याला समजावलं की हेच सोनं आहे, ही मेहनत जी आहे ही तुला करायची आहे. आणि शेवटी तिचा दुसरा मुलगासुद्धा तो चांगल्या प्रकारे मार्गी लागला. एक दिवस ती शेतावर शांतपणे बसली असताना तिने तिचं सर्व आयुष्य आठवलं. आणि आयुष्य आठवत असताना तिने विचार केला की किती संकट आली माझ्यावर, किती कठीण प्रसंग आले, परंतु देव माझ्यासोबत होता आणि मी हिंमत हारली नाही. मी माझं काम करतच राहिले. आयुष्यामध्ये मी कधी माघार घेतली नाही. आपल्या जीवनामध्ये बरेचदा असं होतं. बऱ्याच वेळेस असं आपल्याला वाटतं की आपण एकटे पडलेलो आहोत, आपल्या आजूबाजूला कोण नाही. परंतु आयुष्यामध्ये नेहमी लक्षात ठेवा की परमेश्वर तुमच्यासोबत असतो, देव तुमच्यासोबत असतो. तुम्ही जे काही करत आहे ते तुम्ही करत राहा, त्यामध्ये माघार घेऊ नका. आम्हाला त्यांनी जीवन दिलेलं आहे, आम्हाला ह्या जगामध्ये पाठवलं आहे, त्याचा काही ना काहीतरी उद्देश आमच्या बाबतीत आहे. तो उद्देश समजून घेऊन त्याप्रमाणे आमचं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. ते जे काम त्यांनी आम्हाला सोपवलेलं आहे ते पूर्ण करा. माघार घेऊ नका. देव तुमच्यासोबत आहे.
आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, तिमोथ्याला दुसरे पत्र याचा 4 अध्याय 7वं वचन. सेकंड तिमोथी चॅप्टर 4 अँड वर्स 7. जे सुयुद्ध मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखिला आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.